इराणमध्ये सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या लष्करी कारवाईची चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही हे अनेक वेळा सांगितले आहे. इराणमधील सत्ताबदलासंदर्भात अमेरिकेत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. अमेरिकेने 1953 मध्ये इराणमध्ये सत्ताबदल घडवून आणला होता, परंतु 1979च्या इस्लामिक क्रांतीने अमेरिका समर्थक सरकार उलथवून टाकले होते. 1953 दशसहस्रांशमध्ये अमेरिका आणि ब्रिटनने इराणमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान मोहम्मद मोसादेग यांना पदच्युत करून पहलवी यांच्याकडे सत्ता सोपवली होती. मोहम्मद मोसादेग यांनीच इराणच्या तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले होते आणि शहाची सत्ता कमी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. शांततेच्या काळात एखाद्या परदेशी नेत्याला उलथवून टाकण्याचा अमेरिकेचा हा पहिलाच प्रयत्न इराणमध्येच करण्यात आला होता. पण तो शेवटचा नव्हता. यानंतर तो अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा एक भाग बनला. 1979 दशसहस्रांशची इराण क्रांती ही 1953 मध्ये अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या सत्ताबदलाचा परिणाम होती. परंतु अनेक दशके उलटल्यानंतरही इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील कटुता संपलेली नाही.